नाशिकमधील तपोवन परिसरातील व्यंकटेश भगवान बाग रामानुज नगर येथे रविवारपासून 3 दिवसीय ब्रह्मोत्सव समारोह प्रारंभ झाला। सोमवार संध्याकाळी श्री व्यंकटेश मंदिरात महारुद्र युवा भजन व तिसगाव द्वारा भजन सत्संग सेवाचे आयोजन करण्यात आले होते। भजन श्री नृसिंह याग यज्ञ प्रारंभ, भगवान दिव्य झाकी यांचे विशेष शृंगार आरती दर्शन, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवारी 21 मे पर्यंत चालणाऱ्या या ब्रह्मोत्सव समारोहात तन मन धनाने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन श्री स्वामी 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले। जय श्रीमन्नारायण। 3 दिवसीय ब्रह्मोत्सवाचे आज दुसरा दिवस। आज तिसगाव बहादुरी येथील भजनी मंडळाने भजनाची सेवा ही दिली। खूप सुरेख कार्यक्रम हा झाला। सगळं वातावरण भक्तिमय होतं। उद्या कार्यक्रमाची सांगता होत आहे। उद्या नरसिंह याग पूर्णाहुती होणार दुपारी आणि 4 वाजेपासून संत संमेलन होणार आहे धर्मसभा म्हणून व महाप्रसाद आरती नंतर महाप्रसाद होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी संत संमेलनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा। जय श्रीमन्नारायण। आज या ठिकाणी व्यंकटेश मंदिर ट्रस्ट नाशिक या ठिकाणी आज हा 3 दिवसीय महोत्सव या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी आम्हाला तिसगाव महारुद्र युवा भजनी मंडळ यांना आमंत्रित केले आहे। आदरणीय कैलास भाऊ डोगमाने आणि श्री कमलाकांत महाराज यांच्या विनंतीला मान देऊ आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये आज आमची सेवा या ठिकाणी समर्पित झाली। तिसगाव, तळेगाव आणि नाशिक असं भजनी मंडळाने आम्ही अतिशय या ठिकाणी सेवा करण्याची आम्हाला जी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही या संस्थांचे आभार मानतो आणि या ठिकाणी अतिशय असेच उपक्रम कायम राबवता आणि असेच उपक्रम कायम राबवत राहो अशी आमची या व्यंकटेश यांनी प्रार्थना करतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।